सावी कुठे? तिनं काही खाल्ल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. आधी आधी तिला खाऊ घाल. ऐकायला येत नाही का तुम्हाला? कुठे जावी? ती जेवल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. आत्ताच्या आत्ता मला 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 बघायचंय तिला. तिला बघायचंय मला. ती जेवल्याशिवाय मी जेवणाला हात सुद्धा लावणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. धैर्य. धैर्य, अहो काय बोलताय तुम्ही? अरे तू हो, मीच ते. उठा, सावकाश. सावी, तू इथं कशी काय? धैर्य, आता सांगत बसायला वेळ नाही. आपल्याला इथून निघायचं. एक मिनिट. पण त्याआधी तुम्ही थोडं खाऊन घ्या बरं. धरा. नाही सर, तू खाल्ल्याशिवाय मी काहीच नाही खाणार. धैर्य, प्लीज थोडं तरी खाऊन घ्या की. अभी कालपासून तू सुद्धा काही खाल्लेलं नाही. आधी तू खा. सावकाश. त्यातल्या एका जोडप्याला मुखियानं डायरेक्ट बंदूक लावली आणि ढिशक्याव उडवून टाकलं. आता यासाठी उडवायचं. सावी, तू तू इथं कशी आलीस? यांना कळालं कसं नाही? सांगते. आम्हाला जिथं ठेवलंय तिथे एक बाई आहे, रेखा नावाची. ताई, तुम्ही मदत करायचं ठरवलं तर कसाही मार्ग निघल. पण पोरी जीवाची जोखीम आहे यात. ताई, अहो काही केलं नाही तरी जीवाची जोखीम आहेच की. त्यापेक्षा प्रयत्न तरी करून बघू. खरंय तुझं, मारलं जायचं धोका तर आहेच, पण इथून जायची आस पण आहे. मी आहे तुझ्या संग. काय करायचं बोल. सांगते. आज तुमच्या जागी सगळ्यांना जेवण द्यायला मी जाणार. हे पोरी, येडबीड लागलं का काय तुला? अगं तुला तिथं कुणी बघितलं ना, तिथं जीव घेतील तुझा. नाही ताई, असं काही होणार नाही. तुम्ही फक्त माझं एक काम करायचं.
ओके? आणि आमच्या सगळ्यांचे फोन तुमच्या ताब्यात आहे. फक्त माझ्या फोनवरून तुम्ही पोलिसांना फोन करा. हा? आणि एवढं सगळं झालं, मी तिथं पोचले की मी तुम्हाला इशारा करेन. मग तुम्ही या सगळ्यांचा दारुगोळा ताब्यात घ्या आणि त्याला पेटून द्या. हा? मग या सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल आणि याचाच फायदा घेऊन आपण इथनं सटकायचं. ताई, विश्वास ठेवा माझ्यावर. आपल्याला सगळ्यांचा जीव वाचवायचा असेल तर एवढी रिस्क घ्यावीच लागणार आहे. एक मोठं जोखमीचं काम केलंस सावी तू. हे कोणाला कळालं असतं ना तर जीवावर बेतला असता. तरी सुद्धा तू एक केलंस. आजी सावी कोणालाच घाबरत नाही हे परत एकदा सिद्ध केलंस तू. धैर्य, आता कौतुक करायची वेळ नाही. हे बघा, आपल्याला इथून निघायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या प्लॅनला सुरुवात करायला लागेल. एकच मिनिट. सावीचा इशारा आला. देवी आई, आता तूच पाठीशी राहा. धैर्य, इकडे रेखाताईंनी त्यांचं काम सुरू केलं. आता आपल्याला निघावं लागेल. तुम्हाला जमल ना पळायला? जमावंच लागेल सर. दुसरा काही पर्याय नाही. काही झालं तरी आता मागं नाही हटायचं. ए, वास कसला याला रे? अरे कुणीतरी बेडी पिटाला असेल. सोड सोड ना यार, सोड. नाही, तो काहीतरी वेगळाच वास आहे. काहीतरी जळालं 100%. सावकाश.
ही आग कशी लागली? अरे तिथे तर सगळे आपले हत्यार आहेत. पळा! रेखा, या हिरोवर लक्ष ठेव. धैर्य, चला आपल्याला निघायला लागेल. चला पटकन. ए रेखे, काय झालं का तिकडं? पोलीस आले की काय तिकडं? नाही, तिकडं तिकडं. हे काय झालं तिकडं? घरा बोल की काय झालं तिकडं? मुखियाला काय झालं मुख्याला? मी जेवण घेऊन गेलते आणि बघता बघता सगळ्या गवताला आग लागली. मुखिया ताटावरून उठायच्या अड्डीत सगळीकडे आग पसरल्या आणि त्या आवाजानं पोलीस घुसल्यात जंगलात आणि त्या आगीने दारूगोळा सगळा पेटलाय. चला लवकर, तिकडे कोणीच नाही. मुखियाला आपली गरज आहे. चला लवकर. मी ह्यांच्याकडे समतीकडे लक्ष देते. तुम्ही काळजीच करू नका. ए चला रे लवकर, चला. उठा 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 लवकर. हे बाळा उठ. हो दादा उठा. हे दादा उठ. हे बाळा उठ.
ओ दादा उठा हो लवकर या इकडं. हो ताई, अहो दादा, अहो तुम्ही का थांबला तिथं? अहो चला लवकर. हो चला लवकर. नाही नाही, तुमच्या मुख्याला लागले ना तिकडे, मग आम्ही येऊन काय करणार आहे? अहो आता प्रश्न विचारत बसू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला सावीने तुम्हाला सोडवायला सांगितलंय. चला लवकर दादा चला. पण आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर? अहो दादा, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. अहो आपण इथं थांबलो तरी आपला जीव जाणारच आहे. त्यापेक्षा आपण जाऊयात. तिकडे ती सावी आणि तिचा तो नवरा धैर्य, ते दोघं पण निघालेत. चला तुम्ही पण. चला चला लवकर. ताई चला तुम्ही. अहो इथं थांबून ना मरणाची वाट बघण्यापेक्षा आपण इथून निघून जाऊया. चला 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 लवकर जावा पटकन. चला दादा पटकन पळा लवकर. अरे बघतोस काय? आग विझाव. मुखिया ही आग लागली कशाने एवढी? आता तुला सांगत बसतो. आग विझाव. मुखिया 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 तुम्ही ठीक तर आहात ना? मुखिया तो म्हणे भाजलं तर नाही ना वा? अरे दिवसा झिंगा लागलाय काय? अरे मला कशाला भाजल? अहो आम्हाला सांगितलं तुम्ही आगीत सापडलाय आणि तुम्हाला भाजलंय. अरे काय डोक्या पडलंय काय? अरे मी तुमच्या समोर उभा आहे ना बा. मुखिया पण ती रेखा म्हणत होती. काय म्हणत होती? अहो रेखाच पाठवलंय आम्हाला. तिथं कोण आहे आता? तिथं कोणीच नाही, फक्त रेखा एकटीच आहे. आम्ही तुमच्यासाठी पळत आलो इकडे. रेखा? खरं तिला तर मी इथं हिरोवर नजर ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे रेखाच्या तर तिला आपल्याला फसवलंय आणि तुम्ही तोडवर आला इकडं. ही रेखा आपल्या विरोधात फिरली. तिला सोडू नका. एक मी बंदी जिंकता जाता कामा नाही. निघा रेखा. सावकाश. धैर्य. मुखिया ही सगळी इथंच कुठं तर आहेत. इकडनं आवाज यायला लागलाय. अरे बंदूक आहे तुम्हाला काय खेळायला दिलात काय? चालवा. एक बी सुटता कामा नाही.
बघा अजून थोडंच जायचं आपल्याला फक्त हा आपल्याला निघावं लागेल धैर्य चला हो ताई आपण बरोबर रस्त्याने चाललोय ना? हो बरोबर चाललंय. त्या मुख्याने जर आम्हाला पकडलं ना तर आपलं काही खरं नाही. जीव जाईल आपला. दादा तसं काय बी होणार नाही. चला लोक पळा. दादा अजिबात घाबरू नका आणि अजिबात धीर सोडू नका. रस्ता 2च मिनिटावर आलाय. आपण लवकरच पोहोचू. ती माणसं पोहोचायच्या अगोदर आपण लवकर पोहोचू. चला चला लवकर. धैर्य उठा उठा धैर्य सावकाश धैर्य 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 तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला लागलं नाही ना उठा सावकाश सावी मला नाही वाटत मला जमल तू जा तू धैर्य मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही सावी उगाच हट्टीपणा करू नको मी तुझ्या पप्पांना वचन दिलंय काही झालं तरी सावीला काही होऊ देणार नाही तू जा सावी आणि मी लग्नात तुम्हाला वचन दिलं होतं त्याचं काय आयुष्यात कुठलंही संकट आलं तर ते आधी मी माझ्यावर घेईन अशी शपथ घेतली होती मी धैर्य धैर्य मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये जेव्हा मला चालता येत नव्हतं तेव्हा तुम्ही मला उचलून घेतलं होतं ना सावकाश तेव्हा तुम्ही माझी साथ सोडली नाही मग मी आता तुम्हाला सोडून कसे जाऊ बरं
आयुष्यातला एकही क्षण मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आपण इथनं सुखरूप बाहेर पडणार आहोत. धैर्य, चला. हे समदे सुटले असले तरी मी हिरो हिरोईन आत राहिल्यात. हे हिरो कामाचा हाय, त्या दोघांना शोधा. हे जर सुटले तर आपला खेळ संपला. शोधा त्याला. होय मुखिया. साहेब, हेच ते टुरिस्ट. त्यांना जंगलात ठेवलं होतं. हो साहेब, कसे बसे सुटून आलोय आम्ही. साळुंखे, पाटील, सर 2 कमी आहेत. कमी आहेत. चला धैर्य, उठा. धैर्य, असं खचून चालणार नाही. आपल्याला इथून बाहेर पडायचंय. उठा धैर्य, प्लीज उठा. उठा, चला. सावकाश, सावकाश. धैर्य, धैर्य, धैर्य. साहेब, त्या साविताईनं आम्हाला वाचवलं आणि त्याच इथं नाहीत. साविताई आणि धैर्य दादा हे दोघं आलेच नाहीत. ते तिथेच राहिलेत. ते मुकेच्या हाताला लागले ना तर त्यांचं काही खरं नाही. ते मारून टाकतील त्याला. साहेब, काय बी करा आणि त्या दोघांना बाहेर घेऊन या. बघतो मी. पाटील, त्यांना घेऊन पुढे जा. साळुंखे, माझ्यासोबत या. धैर्य, माझे धैर्य असे खचणाऱ्यातले नाहीयेत. धैर्य, आपण इथनं घरी जाणार आहोत. घरी आपले सगळे वाट बघतायत. दामिनी मॅडम तुमची वाट बघतायत. हा, आणि तुम्ही माझ्या पप्पांना वचन दिलं होतं ना, तुम्ही मला एकटं सोडणार नाही. मी तुम्हाला सोडून कसे जाऊ बरं. प्लीज धैर्य, उठा प्लीज. नाही जमणार मला. मी 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 थकलोय आता. तू जा सावी. सावी, तू जा.